दिल्लीमध्ये जे संसद भवन मोठं बांधलं जात आहे, सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट असं त्याला नाव आहे. आणि त्याच्या बाबतीतला अजून एक निर्णय नुकताच सर्वोच्च न्यायालयाकडून आलेला आहे. परत एकदा तथाकथित जे कोणी विरोधक होते, आम्ही ज्यांना लिब्रांडू म्हणतो आणि त्यांना ट्रोल केलं जातं, त्याचं कारण असं आहे की हे वारंवार तीच गोष्ट करत राहतात. एक दोन नाही, आता 6वी वेळ एका वर्षामध्ये ह्या प्रकल्पाच्या विरोधामध्ये दाखल झालेली ही 6वी याचिका सर्वोच्च न्यायालयातली. मागच्या वेळेस त्याला जसं ज्या पद्धतीनं पनिशमेंट म्हणजे दंड केला गेलेला होता, आणि आताही राजीव सुरी नावाच्या वकिलांनी जी ही याचिका दाखल केली होती ती कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे. 3 जे मुख्य ह्याचे न्यायाधीश आहेत त्यांच्या पुढे ही याचिका आलेली होती. त्याच्यामध्ये खानविलकर, महेश्वरी आणि CT रविकुमार या तिघांच्या खंडपीठ ह्याच्या पुढे बेंच पुढे ही याचिका आलेली होती. आणि त्याचा उद्देश काय होता की 1 नंबरचा जो प्लॉट आहे ज्याच्यामध्ये उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे निवासस्थान बांधले जात आहे, त्याच्या विरोधामध्ये आक्षेप असा घेतला गेलेला होता की ह्याचा मूळ वापर जमिनीचा हा जो बदलला आणि तिथे राहण्यासाठी त्याचा करतायत, आणि ह्याच्यावरती आक्षेप आहे, आणि पर्यावरणाचा धोका आणि बाकीचे विषय. वारंवार या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने थपडा या विरोधकांना दिलेल्या होत्या, आणि तरीही म्हणजे आपल्याला परत तीच गोष्ट करायची. त्याहीपेक्षा जो आम्ही मागच्या पण एका व्हिडिओमध्ये हा आक्षेप घेतला होता, याच्यामध्ये निकाल काय लागेल याच्याशी देणं घेणं नाही आहे. कालहरण करायचं म्हणजे जास्तीत जास्त त्याच्यामध्ये वेळ गेला पाहिजे, आणि त्या सगळ्यातून मुख्य एखादा उद्देश जसं ही इमारत जी आहे ही पूर्णपणे पुढच्या वर्षी पूर्ण व्हावी, म्हणजे स्वातंत्र्याचा जो 75वा आपण जयंती साजरी करतो आहोत, आणि त्याच्यासाठी म्हणजे एक खूप अतिशय चांगला असा समारंभ 75 वर्ष पूर्ण झाले म्हणून त्या ठिकाणी होणार आहे. आणि तो होऊ नये त्याच्यामुळे ह्या इमारतीचं कामच कसं अडकून राहिलं पाहिजे आणि हा सगळा प्रकल्पच कसा स्थगित झाला पाहिजे असे वारंवार प्रयत्न केले जात आहेत. हा त्याच्यातलाच एक भाग आहे. आणि जे मार्ग उपलब्ध आहेत, म्हणजे ही समिती केव्हा स्थापन, इतकी त्याच्याबद्दलची आता माहिती सगळी उपलब्ध झालेली आहे. आम्ही पण व्हिडिओ केलेले आहेत. ही समिती केव्हा स्थापन झाली होती? काँग्रेसच्या काळामध्ये. मीरा कुमार तेव्हा या लोकसभेच्या अध्यक्षा होत्या, त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली होती. त्याचे वेगवेगळे तेव्हाचेच अहवाल आलेले होते. जुनी इमारतीची अवस्था अतिशय वाईट आहे ते पण वारंवार सांगितलं गेलं होतं. आता नवीन लोकसभेची संख्या वाढणार आहे, म्हणजे खासदारांची संख्या लोकसंख्येला अनुकूल जी ठेवायची आहे 2026च्या नंतर ती वाढणार आहे. 780च्या पुढं ते खासदारांची संख्या जाणार आहे. हे सगळं माहीत असताना हे वारंवार केलं जातं, हे त्याच्यातला आक्षेपाचा मुद्दा आहे. म्हणजे जो एक मुद्दा रोहिंग्यांच्या बाबतीमध्ये असो, CAAच्या बाबतीमध्ये असो, प्रत्येक गोष्टीवरती आपल्या समोर आलेला आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये जायचं, त्या सगळ्या यंत्रणेचा वापर करायचा आणि कालहरण करायचं. आताही जेव्हा या प्रकल्पाच्या बाबतीत 1, 2, 3, 4, 5 याचिका यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निकालीत काढलेल्या होत्या, फेटाळून लावल्या होत्या, दंड केलेला होता. असं असतानाही परत एकदा 6वी याचिका दाखल केल्या जाते. ती 6वी याचिका डिसमिस केल्या जाणार आहे, फेटाळून लावण्यात येणार आहे, हे त्यांनाही माहिती आहे. पण असं का केलं जातं ह्याच्या मागचं कारण लक्षात घ्या. आताच जेव्हा कृषी कायद्याच्या संदर्भामध्ये आपल्या असं लक्षात येईल की जेव्हा पंतप्रधानांनी घोषणा केली कृषी कायदे वापस घेत आहोत, सर्वसाधारण अपेक्षा अशी होती की तातडीनं त्या दिवसापासून हा जे रस्ता रोको आंदोलन चालू आहे, हा जो आडमुठपणा चालू आहे आंदोलनकर्त्यांचा रस्त्यावरचा, तो बंद व्हायला पाहिजे होता. इतकंच नाही, तेव्हाचे सगळे आधीच्या याच्यावरती टीका करणारे सगळे पुरोगामी, सगळे डावे पत्रकार, विचारवंत, सगळे विरोधी पक्षांनी पंतप्रधानांच्या या घोषणेचं स्वागत करायला पाहिजे होतं, आणि सर्वसामान्य लोकांना जी काय अडचण होते आहे रस्त्याची यातायात करण्यासाठी, प्रवास करण्यासाठी, ती दूर करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. तातडीनं त्या ठिकाणचं हे आंदोलन संपवायला पाहिजे होतं. पण ते तसं झालेलं नाही. आडमुठपणा करून अजूनही शेतकरी रस्त्यावरती बसून आहेत, अजूनही त्यांची बाजू घेणारे. मग पंतप्रधानांनी कसे घुटणे टेकले असं म्हणणारे, गुडघे टेकले असं म्हणणारे, हे सांगत नाहीयेत की मग तुमच्या मागणीप्रमाणे जर झाला असेल तर आता तुमची भाषा बदलत का नाहीये? म्हणजे तुमचा हेतू वेगळाच आहे. प्रत्यक्षामध्ये तुम्हाला जसं शेतकऱ्याचा काही कैवार आहे असातला मुद्दा नाही, किंवा आता ह्या प्रकरणामध्ये सेंट्रल विस्टा प्रकरणामध्ये देशाची संसद अतिशय चांगली तिची इमारत उभी राहावी, ज्याचा अभिमान सगळ्या जगभरातल्या लोकांना वाटावा. म्हणजे त्याला काय म्हणता येईल की जिथं लोक अभिमानाचं एक केंद्र ते बिंदू तो असावा, असं असताना ते काम सुरू झालेलं असताना त्याचा एका विशिष्ट विहित नमुन्यात सगळं चालू आहे. एक तर सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्या किमतीवरून गोंधळ घातला गेला. आम्ही यापूर्वी पण व्हिडिओ केलेला होता.
850 कोटीचा जेमतेम तो प्रकल्प आहे. एकूण सगळा मिळून प्रकल्प ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष संसद भवन, आता ज्याच्यावरती वाद झाला ते उपराष्ट्रपतीचं निवासस्थान आणि पंतप्रधानाचं निवासस्थान. जसं आपल्याकडे राष्ट्रपतींचं निवासस्थान म्हणून एक ठरलेली जागा आहे, जो राष्ट्रपती त्या पदावरती असतो त्या ठिकाणी राहतो, तो निवृत्त झाल्याच्या नंतर त्याच्या जागी दुसरा येतो, म्हणजे ठिकाण तेच राहतं. असं आपल्याकडे पंतप्रधानांसाठी कुठलंही निवासस्थान नव्हतं किंवा उपराष्ट्रपतीसाठी सुद्धा नव्हतं. ते असावं या उद्देशाने ह्या सगळ्या प्रकल्पामध्ये, ज्याच्यामध्ये नवीन संसद भवन आहे, मोठे मोठे ज्या ठिकाणी सभागृह उभारले जात आहेत, त्याच्याच जोडीला संरक्षण मंत्रालय आणि बाकीचे काही मंत्रालयाचे कार्यालय ते एकमेकांना जोडल्या जाणे. त्याच्यातला दुसरा जो महत्त्वाचा विषय होता की ही जी कार्यालय दिल्लीभर विखुरलेली आहे ती एका ठिकाणी आणली तर जाण्या येण्याचा जो खर्च आहे, त्याच्यासाठी लागणारं पेट्रोल आणि बाकीचे TA-DA जे प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना द्यावं लागतात एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात जायचं असेल तर, अशा कितीतरी गोष्टी होत्या. किंवा केंद्र सरकारची जी कार्यालये बाहेर आहे त्या जागेमधलं भाडं सरकारला मोजावं लागतं. ह्या सगळ्याचा विचार करून हा प्रकल्प केलेला होता. ह्याच्याबद्दलची अजूनही तुम्ही ज्यांना कोणाला प्रामाणिक इच्छा आहे समजून घ्यायची, तुम्ही ह्याच्यावरती टाका गुगलवरती, तुम्हाला अतिशय व्यवस्थित याच्याबद्दलची माहिती उपलब्ध आहे. असं सगळं असताना आणि परत पुन्हा जो तो नेहमीचाच सगळा आरोप असतो की बाबा विचारलं नाही, पर्यावरणाला धोका आहे, एकाधिकारशाही चालवतात मोदी किंवा बाकीच्या गोष्टी. खरं तर जी काही राजकीय लढाई आहे ती त्यांनी स्वतंत्रपणे लढावी. आता उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत, सगळ्या विरोधकांनी एकत्र यावं, ठामठोकपणे भाजपच्या समोर आव्हान उभं करावं. शक्यता आहे सगळे विरोधक जर एकत्र आले तर ते भाजपचा सहजपणे पराभव करू शकतील. किंवा पंजाबमधलं जिथं आधीच काँग्रेसचं राज्य आहे, काँग्रेसच्या राजवटीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या नेत्यांमध्ये काय झाले भांडणं हे पण बाजूला ठेवूयात, काँग्रेसचं राज्य आहे म्हणजे विरोधकांचं राजवट आहे. त्या ठिकाणी सगळे भाजपच्या विरोधामध्ये एकवटले. जो अकाली दल आजपर्यंत भाजपच्या बरोबर होता तो आता भाजपच्या बरोबर नाही, म्हणजे भाजपची इथं मुळात तिथं काही ताकद नाही. आणि आता नवीन सगळे आव्हान पेलण्याचं जी शक्ती भाजपला पुरेशी तिथे नाही आहे पंजाबमध्ये. अशा परिस्थितीमध्ये सगळे विरोधक एकत्र येऊन त्यांनी पंजाब आणि उत्तर प्रदेश जर त्याची निवडणूक लढवली तर शक्यता अशी की दोन्ही ठिकाणी, तिथं तर सत्ता नव्हतीच पण इथे सत्ता असताना सुद्धा त्यांना ती पुन्हा टिकवता आली नाही असं सिद्ध होईल. पण प्रत्यक्षामध्ये असं काही होताना दिसत नाहीये. आज हा सेंट्रल विस्टाचा जेव्हा प्रकल्प विषय समोर येतो, सर्वोच्च न्यायालयाकडून थप्पड मिळते. अपेक्षा अशी होती की याच्यानंतर तरी तुम्हाला जी काही भाजपच्या विरोधातली राजकीय लढाई लढायची आहे ती प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानामध्येच लढावी लागणार आहे. असं दुसऱ्याच्या आडून ही लढाई करून चालणार नाही. वर्षभर शेतकऱ्याच्या आडून सगळ्या विरोधी पक्षांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला, ते त्यांना साधलं नाही. ज्या 6 निवडणुका आणि आता हे 7व्या निवडणुका म्हणजे 7व्या 8व्या म्हणजे अजून 2 महत्त्वाची आणि 2 छोटी राज्य या ठिकाणी निवडणुका होत आहेत. म्हणजे 10-1 राज्यामध्ये छोट्या मोठ्या मिळून या सगळ्या कालखंडामध्ये निवडणुका होत आहेत. त्यावेळेस तुम्हाला भाजपचा दणदणीत पराभव करण्याची पूर्णपणे संधी होती. ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामधून तर विरोधकांनी ती संधी गमावलेलीच आहे की म्हणजे पश्चिम बंगालमध्ये 2 नंबरची शक्ती म्हणून भाजपाला ती जागा, भाजप तिथं सिद्ध झाली त्यांची जागा, तर त्यांना त्यांचा पराभव करून निदान 2 नंबरची शक्ती तरी म्हणजे 1 नंबरला ममता बॅनर्जी आहेत तर 2 नंबरला पण डावे पक्ष आणि काँग्रेस राहू शकले असते. दुर्दैवाने तसं झालं नाही. आसाम त्यांच्याकडे होतं, ते त्यांच्याकडून परत वापस जर खेचून घेतलं असतं काँग्रेसने तर आपण म्हणू शकलो असतो की प्रत्यक्ष त्याच्या विरुद्धची लढाई तुम्ही त्या मैदानामध्ये उतरून लढत आहात. बिहारचं जनता दल युनायटेडचं आणि भाजपचं जे सरकार आहे त्यांच्या विरोधामध्ये जाऊन तुम्ही राष्ट्रीय जनता दलाला जे बळ दिलं होतं, काँग्रेसची थोडी जरी कामगिरी तिथे चांगली राहिली असती तरी त्या ठिकाणी भाजपचा आणि नितीश कुमारांच्या पक्षाचा पराभव झाला असता. पण असं घडलं नाही. या सगळ्या काळामध्ये म्हणजे तुम्ही आता ह्या सेंट्रल विस्टाच्या प्रकरणापासून एक लक्षात घ्या गोष्ट, परत तीच गोष्ट होती की तुम्ही आधीपासून प्रत्यक्षामध्ये जी लढाई लढायची आहे ती सोडून देऊन तुम्ही कोर्टामध्ये जाता, चौकीदार चोर आहे म्हणून आरोप करता की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा जेव्हा प्रत्यक्ष काही वैध मुद्दे म्हणजे न्यायालयात जाण्याच्या समोर येतात त्यावेळेस सुद्धा जेव्हा जेव्हा याचिका दाखल केल्या गेल्या तेव्हा तेव्हा त्या फेटाळल्या गेलेल्या आहेत. CAचं प्रकरण आहे, रोहिंग्यांचं प्रकरण आहे, या सगळ्याच्या बाबतीमध्ये आता जो मुद्दा समोर येतो आहे की सेंट्रल विस्टा प्रकल्प पूर्ण होण्याच्यासाठी ज्या युद्ध पातळीवरती काम चालू आहे आणि त्याला खोडता घालण्याचं काम विरोधक करत आहे. म्हणजे चित्र असं दिसेल, हे चित्र तुम्हाला संपूर्ण कोरोनाच्या काळामध्ये दिसलं होतं. सरकार किंवा सगळी यंत्रणा, खरं तर सरकार हे एका पक्षाचं नसतं.
फक्त त्या ठिकाणी मंत्री म्हणून त्या पक्षाचे प्रतिनिधी बसलेले असतात, पण सरकार म्हणजे एवढी मोठी जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये नेमलेले लाखो कर्मचारी आहेत, हे सगळे केव्हा आधीपासून नेमले गेलेले आहेत. हे काही भाजपनी नेमलेले कर्मचारी नाही आहेत. मंत्रिमंडळ भाजपच्या कार्यकर्त्यांचं असू शकतं, म्हणजे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते त्या पदावर बसलेले असू शकतात, पण ही सगळी यंत्रणा मिळून कोरोनाच्या काळामध्ये परिस्थितीची लढत होती आणि विरोधक त्याचं राजकारण करत होते. बरं, तो एक भाग झाला. आता जे प्रकरण जसं सेंट्रल विस्टाचं समोर येतं तसं त्यावेळेस तुम्ही वारंवार सर्वोच्च न्यायालयामध्ये जात होते, याचिका दाखल केल्या जात होत्या, प्रत्येक गोष्टीला आक्षेप घेतला गेला, प्रत्येक गोष्टीबद्दल संशय व्यक्त केला. याचा तोटा एक झाला की ह्याच्यामुळे जी काय म्हणता येईल दिरंगाई झाली, म्हणजे एखादी गोष्ट अडकून पडली असे जी होते, म्हणजे प्रत्यक्ष काम करता येत नाही, असं एक विचित्र गोष्ट त्याच्यामुळे समोर येते आहे. विरोधकांचे हेतू स्वच्छ नाही आहे. सेंट्रल विस्टाची आता ही 1 2 3 4 5 नाही 6व्यांदा थप्पड बसलेली आहे विरोधकांना. ह्याच्यातून शहाणपणा घेऊन त्यांना जो काही विरोध करायचा आहे तो प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानामध्ये करावा. अशा पद्धतीनं गैरप्रकारचा प्रचार किंवा सर्वोच्च न्यायालयासारख्या न्यायालयीन यंत्रणेचा वेळ घेणे, बुद्धिभ्रम तयार करणे आणि अशा पद्धतीचा विखारी प्रचार प्रसार करणे हे बंद करावं. आपली राजकीय लढाई स्वच्छपणे शुद्धपणे सगळ्यांनी एकत्र येऊन भाजपाच्या विरोधात लढावी, तर त्यांना राजकीय फायदा होऊ शकतो. अन्यथा या सगळ्याचा परत फायदा सत्ताधाऱ्यांनाच होईल, याचीच या आत्ताच्या निकालातून खात्री पडते आहे.